निमंत्रण आमंत्रण इन्व्हिटेशन दिले ते उमरठ स्पोर्ट्स क्लब या संघाला. फलंदाजी मध्ये जर का बघितलं गेलं तर सुरुवातीचे मुहूर्ताचे फलंदाज आदित्य आणि संदेश. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. न्यू मॅन इन ऑन टू द बॉलिंग मार्क. व्हेरी फर्स्ट ही विल ओपन द स्ट्राइक. खुलवर टप्प्याचा जलद गतीचा अचूक टप्पा, अचूक सुरुवात आणि अचूक सन्मान दिलाय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, क्रिकेट या खेळामध्ये अचूक असा चेंडू, यॉर्कर चेंडूला मात्र सन्मान दिला जातो, नेहमीच आपण पाहिलंय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. यतीन. ओहो हो हो, काय गती आहे पहा, काय टप्पा आहे या गोलंदाजाची. ठेवण पहा, ह्याच्या बॉडीकडे आपण थोडंसं जर का दृष्टिक्षेप टाकला ना तर क्रिकेटला साजेशी अशी त्याची पर्सनॅलिटी, परमिटेशन, कॉम्बिनेशनचा विचार केला तर खूप चांगली हाईट फॅक्टर, हाय ॲक्शन, रिदमिक बॉलिंग ॲक्शन. टप्पा बदललाय, टप्पा बदललाय, बदललेल्या टप्प्यानं केलाय फलंदाजाला बीट, परंतु पंच आमच्याकडे इशारा करतायत की डोक्याच्या वरनं बाउन्स होऊन चेंडू जातोय, म्हणूनच हा असेल हाईटचा वाईड बॉल. जर का पुन्हा एकदा तुम्ही असा चेंडू फेकताय तर तो नो दिला जाईल, त्याच्यावर फ्री हिट असेल. 1 ऑन केलंय इथे, आउटसाइड ऑफ स्टिक, गतीनं बीट केलाय. काय सुपर बॉलिंग अटॅक आहे, खूप चांगली सुरुवात. वेल बिगन इज द हाफ डन. नाउ ही हॅज स्टार्टेड व्हेरी वेल. व्हेरी फर्स्ट ओव्हर, पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांकडे आहे जबरदस्त ताकद, परंतु ती सिद्ध करण्याची संधी देत नाहीये गोलंदाज यतीन. ओव्हर द विकेटनं 4 ते 5 पावलांचा छोटासा रनअप आहे. अक्रॉस द लाईन चेंडूला ड्रॅग केला, चेंडू जातोय सरळ सीमारेषे लगत, जिथे क्षेत्ररक्षक अतिशय चपल, चतुर, चाणाक्ष, हुशार, तरवेज, इथे हा चेंडू अडविला जातो आणि या धावा मिळतील 2. आणि हा चौकार आहे. आम्ही देखील पंचांकडे डिसिजन पोहोचवतोय. इथे यस, चौकार. चला तुमचा व्हॉलेंटियर आयोजक संघ जा. येस येस, आयोजक स्थानापन्न आहेत, आयोजक स्थानापन्न आहेत आणि आयोजकांचं लक्ष खूप चांगलं आहे. या स्पर्धेचा ग्लॅमर खूप चांगला आहे. ही स्पर्धा आपण लाईव्ह देखील कव्हर करतोय क्रिक लाईव्हच्या माध्यमातून, यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. चेंडूला खूप चांगला पंच केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, नो मॅन्स रिजन मध्ये चेंडू फरार होतोय आणि हा येतोय पहिला चौकार. बॅट्समन संदेश याच्या बॅटमधनं इथे डाऊन द ग्राउंड येतो हा दुसरा चौकार. फलंदाजाचा परिचय आपण देऊया. थेट गुजरात वरून आज आमच्या स्पर्धेशी मात्र जोडले गेलेत. ओ हो, क्या बात है, व्हाट अ मॅग्निफिशियंट बॅटिंग परफॉर्मन्स दॅट इज. कन्सिक्युटिव्ह तिसरा चौकार. डिक्लेअर झोन आहे, डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर एकच धाव मिळाली आहे. या एका धावना संघाची एकूण धावसंख्या पोहोचतीये ती 15 वर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर 14, दुसऱ्या षटकामध्ये सुरुवातीला डॉट बॉल आला, तदनंतर एक धाव येते. एकूण धावसंख्या झाली ती 15. गोलंदाज देवदास तयार. ओव्हर द विकेटनं जलद गतीचा हा गोलंदाज, जिथे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाचं देखील तितकंच कौतुक करावं असं वाटतंय.
खूप चांगलं विकेट किपिंगची भूमिका बजावत असताना यतीन ॲज अ विकेट कीपर. मगाशी ज्यानं पहिलं षटक फेकलं तोच तो गोलंदाज आता मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली खेळाडू वृत्ती आपण या मैदानावर आपण पाहताय. जिथे चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक अंडरनीथ कॅच इज टेकन. व्हाट अ वे टू गेट द विकेट. नंबर 1 बॅट्समन आदित्य OUT आउट, बॅक टू डगआउट. जय हनुमान चषक 2022 पोलादपूर विभागातील सर्व खेळाडू सर्व संघ आज खेळ करताना पाहायला मिळत आहेत. सर्व संघातील सर्व खेळाडूंनी एकमेकांना खूप चांगलं कॉम्प्लिमेंट केलंय, खूप चांगलं कोऑपरेट केलं आणि अगदी मी म्हणेन प्रत्येकानं प्रत्येकाचं रिस्पेक्ट केलाय. आपल्याला हरवणाऱ्याचा आपण आदर करतो की तिरस्कार करतो यावर आपली खेळाडू वृत्ती ठरत असते. अगदी त्याचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला हा चेंडू सरळ भिरकावून दिलाय, सीमा रेषा पार आणि येतोय हा उत्तुंग असा षटकार. आपल्याला एकूण धावसंख्या झाली 21. आता मात्र बॅट तलपली आहे. मल्टी टॅलेंटेड, हर हुन्नरी मिस्टर संदेश. शॉट सिलेक्शन खूप चांगलं आहे. बॉटम आर्मचा वापर खूप चांगला करतायत. राकेश दलवी यांच्याकडनं जर का हा या चेंडूवर षटकार लगावतो तर 500 रुपये मिळतील. इथे हा असेल वाईड बॉल. अवांतर धावसंख्येत होतीये. बर वन मोर ॲडेड इन द एक्स्ट्राज, वन मोर ॲडेड इन द total score shifted to 22 for the loss of 1 wicket after 1 over. This is second over in progress. Mr. Devidas on the bowling mark over the wicket. No लोअर फुलटोस चेंडू होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्ड मध्ये थोडीशी गफलत करतील, चेंडू फेकून देतील, तोपर्यंत ही धाव मिळते. एक मेहनत आणि खूप चांगला प्रयत्न यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. आयोजकांची प्रचंड मेहनत आणि त्या प्रचंड मेहनतीला प्रत्येक संघानं खूप चांगला प्रतिसाद दिलाय. केलेल्या मेहनतीची जेव्हा मनपूर्वक दाद मिळते ना, तेव्हा मिळतं ते समाधान अपूर्व असतं. चेहऱ्यावरचा आनंद हा अगदी मी म्हणेन कधीही न विसरणारा असतो. तेच आपल्याला पाहायला मिळतं. यशस्वी पहिलं इथं दिवस संपन्न होताना पाहायला मिळतोय. जय हनुमान चषक 2022 पोलादपूर परिसरामधील रायगड जिल्हा आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. दुसरा गोलंदाज वापरला गेलाय. षटक क्रमांक 3 मध्ये इथे हा चेंडू चांगला खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फॉरवर्ड येऊन चेंडू गॅदर करून सरळ स्वतः गोलंदाजाकडे जाऊन फेकून देतील तोपर्यंत ही धाव मिळते. फक्त एक वन मोर ॲडेड, वन मोर टाइम इन टू द टोटल. एकूण धावसंख्या झाली ती 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजाचा बांधाचा विचार केला तर मजबूत शरीरयष्टी आहे, परंतु सुरुवात त्यानं खूप चांगली केली आहे. अचूक विकासनं एक अनोखी शैली गोलंदाजीमधील गती आणि गतीनं बीट केलाय आणि ही बाईच्या स्वरूपात धाव मिळते. एक पंच आमच्याकडे इशारा करतायत की या एका धावण्या संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर होती आणि गुणलेखक आज आमच्यासोबत जोडले गेलेत. सॅगी आम्हाला नक्कीच दिशादर्शक करतायत की धावा पोहोचल्या. त्या 2 षटकांच्या अखेरीस तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 25 वर.
हो, फटका सजवायचा प्रयत्न होता. एक धाव नक्कीच इथे पहिल्यांदा कॉल रिजेक्ट केला होता. तदनंतर खेळपट्टी ही मात्र फलंदाजांना साथ देते आणि बाउन्स झाल्यानंतर क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू आउटफील्डमध्ये गेला. त्यानंतर एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जो आलाय विनोद, त्याला आत्तापर्यंत स्ट्राईक पासून वंचित ठेवले. बरोबर, आता इथून पुढे मात्र विनोद कशी साथ देईल, टेम्परमेंट दाखवेल की तोही अगदी संदेश सोबत अटॅक स्वीकारेल. या सामन्यामध्ये 4 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकांमध्ये अजूनपर्यंत 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 9 चेंडूंवर जर का संदेशकडे जास्त स्ट्राईक राहतीये तर कुठेतरी 50+ धावा पाहायला मिळतील. इथे यावेळेला चेंडू जोरकस मारायचा होता, बॅटचा बॉडम एज लागतोय. एकच धाव मिळाली, स्ट्राईक शफल जाय आणि संदेश पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर येतोय. संदेश वैयक्तिक 3 चौकार 1 षटकार आणि 2 सिंगल्सच्या सहाय्यानं वैयक्तिक तो खेळतोय. 20 वर 20 धावांची अतिशय स्फोटक केली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विकास गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल, जिथे षटक क्रमांक 3 मध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक अँटी काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, स्ट्रेट लॉंग ऑफ, डीप कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. हलवार पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू, चकवा चेंडू, इथे फलंदाजाला चकवलंय, फसवलंय आणि हा असेल डॉट बॉल. टू एंड द थर्ड ओव्हर हा आहे. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वा चेंडू डॉट फेकला गेलाय आणि इथे मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलोय. तिसरं षटक क्रमांक 3 मध्ये स्वतः गोलंदाज विकास अंतिमचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आणि समोर आहे फलंदाज मिस्टर संदेश. बॅटिंग ऑन 20. ही इज ऑन स्ट्राईक. इनसाइड आउट. रोहित शर्मा स्टाईलना चेंडू खेळून काढायचा होता. बॅटनी बॉलमध्ये संपर्क होत नाही आणि हा असेल पुनश्चा सेकंड कन्झिक्युटिव्ह डॉट बॉल. एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 1/27. तुम्ही ना हे गाणं तेच सांगतंय. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. आणि मैदानामध्ये इथे जबरदस्त खेळ साकारत असताना संदेश आपल्याला पाहायला मिळेल, जिथे त्याच्या बॅटमधनं आपण 20 धावा पाहिल्यात. 2 चेंडू जरी डॉट फेकले असतील तरी अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर आहे फलंदाज विनोद, ज्याच्या बॅटमधनं आपण सिंगल धाव पाहिली आहे. गोलंदाज क्रमांक 4 मध्ये येतो विशाल. इन स्विंगच्या चेंडूला विथ द स्पिन उडवलाय. हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल बाय मिस्टर विनोद. ह्याच्या बॅटमधनं येतो हा पहिला षटकार. डीजे अमोल. या षटकाचं स्वॅगनं सुरुवात केली आहे. इनसाइड डाऊट, अतिशय देखणा फटका, अतिशय नयनरम्य फटका. टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य, टेनिस क्रिकेटची ग्लोरी, टेनिस क्रिकेटचं ग्लॅमर वाढवणारा हा कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. येतो हा चौकार आणि या चौकाराने एकूण धावसंख्या पोहोचली ती तब्बल 37 वर. पहिल्याच चेंडूवर फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. अंतिमचं षटक कसं असावं, स्लॉकच्या षटकाची सुरुवात करतोय स्वॅगनं, जिथे मगाशी संदेशनं 20 धावा काढल्या होत्या. आता मात्र विनोद जॉईन द पार्टी. हो गती
टप्पा चौक आहे, बुंधा यॉर्कर फेकलाय, बाईच्या स्वरूपात ही धाव मिळते. एक वन मोर ॲडेड इन द एक्स्ट्राज, वन मोर ॲडेड in the total score shifted to 38 for the loss of one wicket after 3 overs. This is fourth and final over in progress. Still we have 3 balls to go of this very first inning आणि इथे आपण पाहताय 3 चेंडूमध्ये नवीन फलंदाज स्ट्रायकर एन वर जातोय, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार 3 चौकार आपण पाहिलेत आणि इंडिव्हिज्युअल 20 धावसंख्या पाहिली आहे. ओ हो क्या बात आहे. रेंज मध्ये होता, आउट ऑफ रेंज पाठवलाय, प्लॉट मध्ये होता, इथे त्याच्या अगदी जवळ होता हा चेंडू आणि मी म्हणेन या चेंडूवर मात्र फटका यायलाच हवा होता. तो फटका सजवलाय बॅट्समन संदेश, ह्याच्या बॅटमधनं येतोय हा दुसरा षटकार आणि एकूण धावसंख्या त्याची पोहोचली आहे ती तब्बल 26 आणि संघाला पोहोचवतोय तब्बल 44 वर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मानवंदना देत. व्हाट अ मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स सिरीज. पहा आपण स्क्रीनवर पुन्हा एकदा हे चित्र पाहू शकता. इट वॉज ग्लोरियस, ग्लॅमरस, अट्रॅक्टिव्ह, चार्मिंग, ब्युटिफुल. व्हाट अ वे टू गेट बॅक टू हिज फॉर्म अगेन इन दिस टुर्नामेंट. स्पर्धा आपण पाहताय जय हनुमान चषक 2022 या स्पर्धेचा हा अजून एक जर का षटकार लगावतो तर 500 रुपयाचा मानकरी ठरेल आणि हा बॅटच्या स्वरूपात मिळते धाव. एक आणि अंतिमच्या चेंडूवर एक धाव मिळाली आहे. 4 षटकांचा खेळ इथं संपन्न होतो. एकूण धावसंख्या झाली आहे ती 51 आणि 52 धावांचा टार्गेट इथं सेट केलंय. आपण लगेचच विनंती करूया प्रतिस्पर्धी संघ, आपण जेव्हा क्षेत्ररक्षणावर उतराल तेव्हा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि क्विकली आपण या सामन्याला सुरुवात करायची आहे प्लीज. चला तुमच्याकडे मोमेंटम आहे, लगेचच मोमेंटम तुम्ही स्वतःकडे ठेवून कीप करून या सामन्याला सुरुवात करा प्लीज. चला चरई संघ तुम्ही लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि उमरठ स्पोर्ट्स क्लब सलामीचे पहिले फलंदाज क्विक आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅच बिटवीन चरई वडाचा कोण आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो आडावले. दोन्ही कॅप्टन्स आपण या नाणेफेकीसाठी. बोथ बॅट्समन आडावले आणि चरई वडाचा कोण. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्विक बॅट्समन आपण जा मैदानाकडे लगेचच, जिथे
आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळणार आहोत. कॅमेरामॅनला देखील आपण विनंती करूया. अगदी 50 ते 60 सेकंदाचा हा वेल आपण घेतोय. सरई वडाचा कोण आणि शिवशंभू आडावले या दोन्ही कॅप्टन्स दरम्यान होती नाणेफेक आणि लगेचच नेक्स्ट मॅच शेवटची लढत असा आजच्या दिवसातील. आणि आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतोय सह्याद्री स्पोर्ट्स क्लब पोलादपूर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून जी तुमच्या स्पर्धेशी जोडण्याची तुम्ही संधी दिली. थँक्यू सो मच वन्स अगेन. लेट्स बॅक टू क्रिकेट जिथे आज सेकंड लास्ट मॅच मधली सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो शुभम. टप्पा हाफ ट्रॅकर बाउन्स का चेंडू मात्र सीमारेषा खऱ्या अर्थानं सीमांकित कक्षेच्या बाहेर आदळला गेलाय. सीमांकित कक्षा तुम्हाला दिली आहे त्याच्या बाहेर जर का तुम्ही चेंडू फेकताय तर पंच तुम्हाला दंडित करतील. व्हाईट बॉल येतोय. सुरुवात झाली आहे. 1 for none. चेंडू हवेमध्ये आहे आणि पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा. व्हाट अ मॅग्निफिशंट बॅटिंग परफॉर्मन्स. इट्स अ फिअरलेस अप्रोच फाउंड बाय मिस्टर विशाल याच्या बॅटमधनं येतोय हा उत्तुंग षटका. व्हाईट बॉल येतोय. हा डॉट बॉल आहे. 2 चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत. 7 धावा खर्च करतोय गोलंदाज. धावा तुम्हाला डिफेन्स करायचे आहेत त्या तब्बल 52. या 52 धावा डिफेन्स करण्यासाठी पहिला गोलंदाज वापरला गेलाय शुभमची हाईट खूप चांगली आहे. जेसन होल्डरची आठवण येते ज्या पद्धतीनं त्याचं धाकड बांधय. जेव्हा जेसन होल्डरनं वेस्ट इंडिज क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जेव्हा स्थान मिळवलं होतं तेव्हा त्याचा बांधा देखील असाच होता. अगदी त्याच धाटींनीचे चेंडू देखील तो फेकतोय आणि इथे मात्र दुसरा सलगचा चेंडू डॉट फेकतोय. तिसरा डॉट चेंडू फेकतो आणि या षटकामधील 6 धावांचा जर का फटका बघितला गेला ना तर तो ओव्हरपिच चेंडू होता. यावेळेला मात्र बॅक ऑफ लेंथ शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू ग्रिप करून फेकून देत आहेत. तोपर्यंत ही धाव मिळते फक्त 1. या एका धावणे संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 8. लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. लाईव्ह काय सहाय्य करतो आपल्याला. आपण कसा खेळ केलाय तो आपण पास्टमध्ये जाऊन अगदी यूट्यूब वाहिनीवर व्हिजिट करून आपण ती स्पर्धा पुन्हा एकदा आपला सामना पाहू शकता. आपल्याकडनं झालेला परफॉर्मन्स आपल्याकडनं झालेल्या चुका संपूर्ण तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पुन्हा पाहता येतं. यावेळेला चेंडू हवेमध्ये आणि कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. फलंदाज बाद. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव काय. नवीन गोलंदाज विशाल. यतीन ऑन स्ट्राइक. समोर फलंदाज यतीन त्याच्या समोर गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 मध्ये येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने हे दुसरं षटक. मिस्टर विशाल ऑन टू द बॉलिंग मार्क. अगदी कमी वयाचा हा गोलंदाज आहे जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 7-8 आल्या आणि तदनंतर मात्र षटक क्रमांक 2 मध्ये नवीन गोलंदाज विशाल. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्ट्रिक. पंच आमच्याकडे इशारा करतायत की हा असेल नियम क्रमांक 22चं उल्लंघन झालेला WIDE व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या झाली 9.
इथे हा मात्र इन स्विंग झालाय, थोडासा इन कटर प्रकारची ही गोलंदाजी आहे. चेंडू पडल्यानंतर किंचितचा आतमध्ये येतोय, डिव्हिएट होतोय. कारण बॉलिंग ॲक्शनचा जर का विचार केला तर इन स्विंग प्रकारचे चेंडू फेकण्यासाठी ज्या पद्धतीनं भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करतो, जिथे उजव्या हाताचे फलंदाज आणि जर का खेळपट्टीचा जर विचार केला तर इथे या खेळपट्टीवर या मैदानावर तुम्हाला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. टिचून मारा गोलंदाजाकडनं व्हायला पाहिजे. परफ्यूम डिलिव्हरीज फेकावे लागतील, कुठल्याही स्पॉटवर तुम्हाला चेंडू फेकावे लागतील. वाईट यॉर्कर चेंडू फेकलं जरुरी आहे. इथे मात्र गोलंदाज अतिशय यशस्वी मारा करत असताना चेंडू टॅप केलाय अंडर बॉक्स टॅप स्टाईल. स्वतः शतरक्षक गोलंदाज जातील चेंडूपर्यंत आणि चेंडू ग्रिप करून पुन्हा एकदा थोडासा फेकण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, कारण तिथे कव्हरअप होतं. जर का विकेट उद्ध्वस्त झाले असते तर तो कुठेतरी मी म्हणेन फलंदाज अडचणीमध्ये सापडला असता, परंतु डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला. कारण धावांचा जर का विचार केला तर 52 धावा धावफलकावर आहेत. धावफलकाचा प्रेशर जरूर जाणवेल प्रतिस्पर्धी संघाला. इथे चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक किशोर पोहोचण्याचा प्रयत्न झालाय आणि प्रयत्नानं थोडंसं अपयश मिळते आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार आणि येतोय हा चौकार आणि एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 14 वर. मागच्या एका चेंडूवर लगावलेला चौकार, तर चौकार जरूर आत्मविश्वास देईल फलंदाजाला. आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाहीये, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा जरूर देईल आणि अगदी तीच त्या प्रेरणेची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. चेंडू हवेमध्ये खेळून काढला, मिड विकेटमध्ये किशोर आहे. इथे मात्र पुन्हा एकदा दुविधा मनस्थितीमध्ये सापडला, जिथे वन बाउंड्स ग्रीप करणं हे मात्र त्यानं शेवटच्या मोमेंटला डिसाईड केलं. तदनंतर मात्र धावा मिळते आहेत फक्त दोन धावणे संघाची एकूण धावसंख्या वाढतीये. 2ने धावपळक पोहोचतोय तो 16 वर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. विशाल याच्या गोलंदाजीमधील आगामी चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं तयार आहेत. बॅकफुटवरनं पुन्हा एकदा इथे फ्रंट फुटवर गेला, तदनंतर पुन्हा एकदा मागे आला. त्यांना चेंडू मात्र नक्कीच ड्रॅग करून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढायचा होता. पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडू फुलेमध्ये संपर्क होत नाही. षटक क्रमांक 2 इथे संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंचा खेळ इथे संपन्न झालाय. पहिला फलंदाज बाद झालाय तर प्रथमेश आणि इथे धावसंख्या रचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते फक्त 16. 12 चेंडूमध्ये आता मात्र धावांचा डोंगर तुम्हाला पार करायचा आहे. जवळजवळ अजूनही 12 चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत ते तब्बल 36. विल पॉवर, इच्छाशक्ती जर का तुमची दाट असेल ना तर खऱ्या अर्थानं तुम्हाला यश मिळेल. किंबहुना मी म्हणेन यशाची सुरुवात ही नेहमी इच्छेपासूनच होते. विल पॉवर स्ट्रॉंग असायला पाहिजे फलंदाजांची. 12 चेंडू जरी असले, जरी 36 धावा असल्या, थोडंसं कठीण वाटतंय. कठीण या शब्दाचा अर्थ अशक्य असा नाही आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला जिकरीचे प्रयत्न करावे लागेल, तितकेच कठीण प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न, तो संघर्ष इथे सुरू होईल. समोर फलंदाज मिस्टर यतीन, गोलंदाज विनोद. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन डीप मध्ये क्रीज मध्ये घुसून या चेंडूला मात्र पूल करायचं होतं, परंतु चेंडू आणि चेंडू फुलेमध्ये तितका संपर्क झाला नाही. एंड स्विंगचा चेंडू रंगातच वेध घेतो. पंच आमच्याकडे इशारा करतायत की हा असेल लेग बॅचच्या स्वरूपात. एक धाव स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर येतोय. तो हार्ड हिटर मिस्टर विशाल आणि यतीन या दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी सल्ला मसलत पाहायला मिळेल. कन्व्हर्सेशन झालं. विशालनं आता मात्र पवित्रा बदलला पाहिजे. गिअर करावं लागेल त्यांना, शिफ्ट आणि इथे ॲक्सेलरेट करावं लागेल. बॅटचा एज थर्ड मॅटमध्ये चेंडू जातोय सरळ सीमारेषा, जिथे डी झोन आहे आणि एक धाव मिळाली. एका धावाने संघाची एकूण धावसंख्या पोहोचली ती 18 वर. अजूनही या षटकामधील चेंडू शिल्लक असतील 4. 10 चेंडूमध्ये धावा तुम्हाला काढायच्या आहेत ते तब्बल 34. यतीन आणि विशाल स्ट्रायकर एंडवर. विशाल याच्या बॅटमधनं विशाल काय षटकार येतोय. व्हॉट अ मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स. दुसरा षटकार.
येऊन ठेपते ते या षटकामधील उर्वरित 3 चेंडू म्हणजे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही धावांची गरज आहे. 28 धावांची गरज. एकूण धावसंख्या झाली आहे ती 24. ओहो, सबमरीन डिलिव्हरी गतीनं बीट केलाय, टप्प्यानं बीट केलाय. बीट केलेल्या चेंडूवर मात्र डॉट बॉलची सांगता आणि इथे कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. 8 चेंडू 28 धावा. आता मात्र गणित षटकार आणि चौकारानंच मोजावं लागेल. बॅटचा एज लागलाय, चेंडू अंगाचा वेध घेतो, धाव मिळते फक्त एक स्ट्राईक तर रोटेट होईल. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. अजूनही 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. या मॅच मध्ये या चेंडूवर षटकार येतोय तर अंतिमच्या षटकामध्ये धावा उर्वरित राहतील ते 21 आणि षटकार यायला पाहिजे. मॅच मध्ये मजा येईल, मॅचची इंटेन्सिटी, मॅचची ऊर्जा ही मेंटेन आपल्याला ठेवता येईल. प्रेक्षकांची अपेक्षा आहे हा जर का षटकार येतोय ना तर मॅच मध्ये खूप चांगला मजा येईल. ओहो, इथे गोलंदाज ज्याच्याकडे आहे जबरदस्त अनुभव, इथे डॉट बॉलची सांगता होईल. शेवटच्या 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. बाबा आम्हाला काय होतं या कोको कोला आणि इथे एक धाव. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्याला आपल्या उपस्थितीची दखल देता येत नाही आणि इथे मात्र तेच अस्तित्व दाखवलं पहिल्यांदा फलंदाजीमध्ये, जिथे संदेश यानं तडाके बंद 33 धावा पाहिल्या. विनोद यानं त्याच्यामध्ये एक षटकार एक चौकार लगावत 3 चेंडूमध्ये 11 धावा अर्जित केल्या आणि एकूण धावसंख्या झाली ती 51 आणि 52 धावांचं टार्गेट इथं यशस्वीरित्या डिफेन्स करत असताना अंतिमच्या टप्प्यामध्ये शेवटचे फायनलचे काही 3 चेंडू 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांचा डोंगर. अजूनही 25 धावा काढायच्या बाकी आहेत. 4 चेंडू 25 धावा म्हणजे सलगच्या 4 चेंडूवर 4 चौकार आणि गोलंदाजाची एक चूक. परंतु गोलंदाजी मार्कवर स्वतः आयोजक आहेत. तुकाराम पाहायला मिळत आहेत. तुकाराम सकपाळ. इथे मात्र हा येतोय षटकार. मी अजूनही संघर्ष करतोय आणि इथे एक हाती झुंज देत असताना येतोय हा उत्तुंग असा षटकार. परंतु हा षटकार अजूनही 3 चेंडू मध्ये तुम्हाला धावांची गरज आहे ती 19. DJ Sumit S.A. आणि हा झेल फलंदाज बाद. आणि हत्ती गेला आणि शेपटावर बक्षीस आलंय. किती? 3 चेंडू मध्ये 3 षटकार जर का लगावले तर 500 रुपयेचं प्राइस मिळेल. फक्त 2 चेंडू शिल्लक आहे. 2 वर 2 षटकारला लावताय का? 2 पे 2 छगा आया आया तो 500 का नोट भी आएगा. 250 जमा झाले का? 250 नाही. चला जोक सपाट आम्ही फक्त मस्ती मजाक करतो कारण सामन्यातली फक्त औपचारिकता बाकी आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन जरी म्हटलं जातं ना तरी देखील एक नवीन कॉन्सेप्ट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ एंटरटेनमेंट. IPL ला आपण पाहतो ना एंटरटेनमेंटचं पॅकेज. एक चेंडू शिल्लक आहे आणि नवीन चेंडू सुपूर्द करायचा. नवीन चेंडू द्या. जुना चेंडू चेंडू द्या मैदानाकडे. 5 चेंडू झालेत. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे.
खूप चांगला प्रयत्न झाला, कारण यांच्या प्रयत्नांना मात्र 10 पैकी 10 गुण मिळतील. यश पदरिया येत नाहीये. अंतिमच्या चेंडूवर मात्र मोठी धावसंख्या आहे. जवळजवळ इथे मात्र 39 आणि या धावा 4-43, म्हणजे अर्थातच फक्त 9 धावाच्या फरकानं हा सामना मात्र यश पदरिया येत शुभम विशाल contributed 33 runs with the bat, who has scored 3 sixes, 3 fours, 3 fours in a row आणि 2 षटकार सलगचे मारले. मिस्टर संदेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. पुन्हा एकदा हा माझा अंतिमचा टर्न आहे. उद्या तुमच्या समवेत आमचे रायगड समालोचन असोसिएशनचे नवीन समालोचक या स्पर्धेशी जोडले जातील आणि त्यांना देखील आम्ही प्राचारण करू सकाळच्या लवकरच्या सत्रामध्ये. आणि आजच्या अंतिम दिवसाला आम्ही घेतोय पूर्णविराम, जिथे आम्ही पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतोय.